नमस्कार, मी नितीन मिरजकर. आमच्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर दिनांक 22 एप्रिल रोजी भारताचं मिनी स्वित्झर्लंड समजलं जाणारं बैसारण पहलगाम या भागामध्ये दहशतवाद्यांचा प्राणघातक हल्ला नागरिकांच्यावरती झाला. यामध्ये 26 नागरिकांचा मृत्यू झाला. यामधील 25 नागरिक हे भारतातील विविध राज्यातून पर्यटनासाठी आलेले नागरिक होते. तर एक जो मृत्युमुखी पडलेला नागरिक आहे तो तेथील स्थानिक काश्मीरी तरुण होता. तर सर्वप्रथम या सर्व मृत नागरिकांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो व जे या हल्ल्यामध्ये जखमी झालेले आहेत ते लवकरात लवकर बरे होत अशी मी प्रार्थना करतो. मागे पाकिस्तान आहे हे तर उघडच आहे, हे काही लपून राहिलं नाही. जगभरातून पाकिस्तानची या हल्ल्यामुळे आलोचना होत असून व दहशतवादी ह्यांचा इरादा हाच दिसतोय की सध्या भारतामध्ये जे हिंदू मुस्लिम द्वेषाचं राजकारण सुरू आहे ते अजून कसं बिघडेल, अजून कसे भारतातील मुस्लिम समाजावर अत्याचार होतील, हेच या हल्ल्यामागचं नियोजन आहे. कारण की हल्ला करताना अतिरेक्यांनी पहिल्यांदाच म्हणजे असं बघण्यात आलं की धर्म विचारून हल्ला केला. तुम्ही मुस्लिम आहात का, मला कलम पडता येतं का. तर हे यामुळं मेसेज असा जातोय की मुस्लिम हे जिहादी झालेले आहेत व मुस्लिम कट्टरपंथी झालेले आहेत व ते हिंदू धर्माचा खात्मा करण्यासाठी येत आहेत असा मेसेज देण्याचा प्रकार या आतंकवाद्यांनी केलेला आहे. म्हणजे हा जाणून बुजून केलेला आहे. कारण की भारतामधील सध्याच्या राजकारणात जे हिंदू मुस्लिम तेढ निर्माण झालेलं आहे, खास करून या 3-4 वर्षात भाजप प्रणित केंद्र सरकारने जे मुस्लिम विरोधात निर्णय घेतलेले आहेत, कठोर निर्णय, याच्यामुळे कुठेतरी तेढ निर्माण होत आहेत. बऱ्याचदा भारतीय जनता पार्टीच्या मंत्र्यांकडून, नेत्यांकडून, प्रवक्त्यांकडून मुस्लिम समाजाबद्दल आपत्तीजनक विधाने येत आहेत. जातीवादी पक्ष MIM, OVC असेल त्यांच्याकडून काही वक्तव्य आहेत. ह्याच्यामुळे जे अस्थिर वातावरण झालं आहे ते कुठेतरी अजून वाढावं हेच नियोजन या आतंकवादाचं आहे. या हल्ल्यामुळे भारताच्या सीमांतर्गत किंवा देशांतर्गत सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. पण सरकार स्पॉन्सर्ड जी मीडिया आहे यांच्याकडून मात्र खोटा अपप्रचार सारखा करण्यात आलेला आहे की हिंदू मुस्लिम अशा प्रकारचं जे तेढ निर्माण करणारी वक्तव्य मीडियाकडून खास करून करण्यात येते. या हल्ल्यामध्ये प्रामुख्याने भारताच्या देशांतर्गत तसेच सीमेवरील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. देशाचे गृहमंत्री अमित शाह असतील किंवा भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, तर यांनी या सुरक्षेबाबत कुठंतरी कठोर पावलं उचलण्याची गरज आहे किंवा त्यांचं फेल्युअर या हल्ल्यामुळे दिसून येत आहे. भारताचा गुप्तचर इंटेलिजन्स विभाग काय करत होता किंवा त्या एरियामध्ये याआधीही बरेच हल्ले होऊन गेलेले आहेत. पण ही घटना घडल्यानंतर 1-2 तासानंतर मिलिटरी किंवा पोलीस प्रशासनातील लोक तिथं पोहोचतात. याच्यामुळे सुरक्षेचा प्रश्न कुठंतरी ऐरणीवर किंवा महत्वाचा मुद्दा येत आहे. म्हणजे जो लूप होल्स म्हणतो किंवा वीक पॉइंट्स म्हणतो तो सुरक्षाच हा मुद्दा तिथं प्रामुख्याने दिसत होता. मात्र मीडियाकडून जी सरकार स्पॉन्सर्ड मीडिया आहे त्यांच्याकडून खोटा प्रचार जास्त करून करण्यात येत आहे. तो म्हणजे हिंदू मुस्लिम हे धार्मिक तेढ कसं वाढता येईल अशा प्रकारचा अपप्रचार हे सरकार ची मीडिया आहे ती करत आहे. कारण की सुरक्षेचा मुद्दा जर मीडियाने उचलला तर ऑब्व्हियसली ह्या घटनेचं पूर्णपणे खापर हे भारत सरकारवरती फुटणार, गृहमंत्री, संरक्षण मंत्री, पंतप्रधान यांच्यावरती फुटणार. पण हा मुद्दा कुठंतरी डायव्हर्ट करून जाणून बुजून मीडिया हिंदू मुस्लिम करण्यातच व्यस्त आहे. तर याआधीही बरेच दहशतवादी हल्ले होऊन गेलेले आहेत.
म्हणजे 1948ला भारत स्वतंत्र झाल्यानंतर पहिला दहशतवादी हल्ला झाला तो म्हणजे महात्मा गांधी यांच्यावरती गोळी झाडणारा नथुराम गोडसे हा पहिला दहशतवादी. तर त्यांना महात्मा गांधी जे संपूर्ण जग राष्ट्रपिता म्हणून ओळखलं जायचं, जे भारतीय स्वातंत्र्य मध्ये त्यांचं मोलाचं योगदान आहे व अहिंसेचं तत्व असेल किंवा इतर अनेक त्यांनी आंदोलनं जी केली भारत स्वातंत्र्यासाठी असेल किंवा भारताच्या उभारणीसाठी, कामगार कायद्यांसाठी, तर अशा राष्ट्रपित्यांच्यावरती गोळी झाडणारा नथुराम गोडसे हा पहिला आतंकवादी. यानंतर देखील कित्येक आपण दहशतवादी हल्ले बघितले. भारताच्या माजी पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्यावरती गुरुद्वाऱ्यामध्ये एका खलिस्तानी शीख अंगरक्षकाकडून झालेला हल्ला, म्हणजे तो खलिस्तानी लोकांनी केला होता. त्यानंतर राजीव गांधी यांच्यावरती झालेला दहशतवादी हल्ला जो तमिळनाडूच्या लिट्टे या दहशतवादी संघटनेकडून झालेला होता. त्यानंतर 1993चा बॉम्बस्फोट मुंबईचा जो अंडरवर्ल्ड यांच्या माध्यमातून झालेला, जो राजकीय स्वार्थासाठी करण्यात आला होता, तो म्हणजे दाऊद इब्राहिम, छोटा राजन, छोटा शकील वगैरे, माजिद मेनन, अशी बरीच नावं आहेत त्यामध्ये. त्यानंतर दिल्लीच्या संसदेवरती झालेला दहशतवादी हल्ला जो पाकिस्तानच्या दहशतवाद्यांकडून झाला होता, तो मुंबईतील लोकल वरती झालेला हल्ला. त्यानंतर 2008ला 26/11चा कसाब बरोबर 10-12 दहशतवादी आले होते मुंबईमध्ये, तो हल्ला होता. पुण्यातील जर्मन बेकरीच्या स्फोट प्रकारचा दहशतवादी हल्ला असेल, नागपूरमधील दहशतवादी हल्ला जो कर्नल पुरोहित, प्रज्ञा सातवी यांनी केलेला. तर असे अनेक दहशतवादी हल्ले यापूर्वी देखील भारतात होऊन गेलेले आहेत. नरेंद्र दाभोळकर व गोविंद पानसरे यांच्यावरती सनातन्यांकडून करण्यात आलेला म्हणजे हल्ला, म्हणजे त्यांना गोळ्या मारल्या. त्यानंतर कन्नड साहित्यिक कलबुर्गी असतील किंवा बेंगलोरमधील पत्रकार गौरी लंकेश यांच्यावरती देखील हल्ला दहशतवाद्यांच्याकडून झाला. त्यामुळं आतंकवादी हे फक्त मुस्लिम धर्मातलेच आहेत असं नाही, हिंदू धर्मातले देखील आतंकवादी या विविध घटनेतून दिसून येत आहेत. त्यामुळे फक्त मुस्लिम समाजालाच गद्दार किंवा आतंकवादी असं हिणवणे हे चुकीचं आहे. तर तोच प्रचार या मीडिया असेल किंवा सरकारचे वेगवेगळे संघटना आहेत, म्हणजे भाजपचे संबंधित जेवढ्या संघटना आहेत, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल किंवा विश्व हिंदू परिषद असेल, बजरंग दल असेल, हे अशा अनेक संघटना ज्या आहेत हे फेक नरेटिव्ह किंवा फेक प्रोपोगंडा पसरवण्याचं काम या घटनेमुळे करत आहे व कुठंतरी मुस्लिम समाजावरती अजून कसा अत्याचार होईल व हे वाढवण्याचं तेढ निर्माण करण्याचं काम सुरू आहे. हल्ल्यामुळे आता भारताच्या अग्निवीर योजनेवर देखील एक मोठ्या प्रमाणात खापर फुटत आहे. बरेच युवक या अग्निवीर योजनेला नाकारत आहेत. युवकांना 4 वर्षाची नोकरी नको आहे. युवकांना 15 ते 20 वर्षासारखी पूर्वीप्रमाणे मिलिटरीची सेवा करण्याची एक संधी हवी आहे. तर यामुळे देखील सरकारने या बाबतीत ही अग्निवीर योजना बंद करून येणाऱ्या काळात सामान्य मिलिटरी भरती सुरू करावी व जेणेकरून जास्तीत जास्त प्रमाणात मिलिटरीची आपली ताकद कशी वाढेल किंवा सैन्य भरती जास्त प्रमाणात होऊन सैन्य दल आपलं कसं वाढेल हे बघणं गरजेचं आहे. कारण जागतिक अर्थव्यवस्थेतील सगळ्यात मोठा देश अमेरिका असेल किंवा त्या खालोखालचा चीन असेल, ह्यांचा सर्वात जास्त बजेट जे होतं ते मिलिटरीवरती खर्च होतं. भारताचं देखील मिलिटरीवरती खर्च होतं, पण भारताच्या तुलनेत कितीतरी पटीनं या देशाचं खर्च मिलिटरीवरती करण्यात येतो व त्यांचं मेन प्रायोरिटी ही मिलिटरीला देण्यात येते. खास करून आपला सीमा असेल किंवा देशांतर्गत
जे युद्ध असतील यासाठी ते खास करून प्रायोरिटी देतात. तर भारताने देखील अशा प्रकारची पावलं उचलून सैन्य भरती प्रचंड प्रमाणात वाढवणं गरजेचं आहे. या हल्ल्यामुळे काश्मीरमधील नागरिक रस्त्यावर उतरलेले आहेत किंवा त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न उद्भवत आहे. या हल्ल्यामध्ये त्यांच्यातीलच एक मुस्लिम तरुण सईद आदिल नावाचा जो तरुण होता, घोडे सवारी करत होता, म्हणजे घोड्यावरून पर्यटकांना फिरायला घेऊन जात होता. तर तो आपल्या जे घोडेसवारीचे पर्यटक होते त्यांना सुरक्षित तरी हलवताना आतंकवाद्यांनी त्याच्यावरती हल्ला केला व तो मृत्युमुखी पडला. तर काश्मीरमधील लोकांचा आज रोजीरोटीचा प्रश्न उद्भवलेला आहे. या हल्ल्यामुळे तिथे एक प्रचंड प्रमाणात भयावह वातावरण निर्माण झालेलं आहे. लोक पर्यटनासाठी जायला टाळत आहेत. त्याच्यामुळे सामान्य नागरिकांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होत आहे. हे कुठेतरी सरकारनं बघणं गरजेचं आहे. फक्त 370 कलम हटवून काश्मीरमधील सामान्य लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाहीत. ज्या तीव्रतेने तुम्ही अडाणी व अंबानी सारख्या उद्योगपतींना काश्मीरमध्ये जमिनी कशा विकत घेता येईल यासाठी 370 कलम तुम्ही जसा हटवला, तशा पद्धतीने काश्मीरमधील लोकांना रोजगार कसा निर्माण होता येईल, तिथील पर्यटनाला कशी चालना मिळता येईल, यासाठी तुम्ही कोणती तरी पावलं उचलणे गरजेचं होतं. पण सरकार या 10 वर्षात कोणतंही तशा प्रकारचे पाऊल उचलण्यात अयशस्वी ठरलेलं आहे. आता पाठीमागे काय सरकारने केलं, काँग्रेस सरकारने काय केलं किंवा तुमची 10 वर्षाची तुलना, तो भाग बाजूला राहील. पण आता 10 वर्ष आणि हे आता तिसरी टर्म, सलग कंटिन्यू 11 वर्ष झालं तुमचं सरकार आहे. तर काश्मीरमधील लोक भारत सरकारच्या विश्वासात कशी येतील यासाठी तुम्ही काय पावलं उचलली हे बघणं महत्वाचं आहे. फक्त धर्माच्या नावाने त्यांना द्वेष कसा त्यांच्याशी पसरवला जाईल हे जे सरकारकडून होतंय किंवा मीडियाकडून होतंय किंवा अन्य ज्या कट्टरवादी संघटनांकडून होतंय ते पूर्णपणे चुकीचं आहे. कारण काश्मीरमधील लोक ही भाईचारा, शांतता यासाठी आग्रही आहेत, सामान्य लोक आहेत. त्याच्यातील एक 2-3% लोक ही जिहादी किंवा कट्टरपंथी असतील जी दहशतवाद्यांना मदत करत असतील. पण बाकीची जी सर्वसामान्य लोक आहेत ज्यांचं हातावरचं पोट आहे, अशा लोकांकडे डोळेझाक करणं हे पूर्णपणे चुकीचं आहे. व अशा लोकांना गुन्हेगार ठरवणं, ते सगळेच लोक आतंकवाद्यांना सामील आहेत किंवा पाकिस्तानला सामील आहेत असं म्हणणं हे पूर्णपणे चुकीचं आहे. सामान्य नागरिकांचा तुम्ही जरी एक ओपिनियन किंवा सर्वे घेतला तर हे कळेल की सामान्य नागरिक सुद्धा जे तिथं फिरायला गेले होते त्यावेळी त्यांच्या बाईटमधून किंवा त्यांच्या इंटरव्ह्यूमधून समोर आलंय की लोकांनी असं हिंदू मुस्लिम कधीही केलं नाही काश्मीरमधल्या प्रॉपर तिथल्या लोकांनी. त्यामुळं असं कोणतंहीच आम्हाला जाणवलं नाही. उलट या हल्ल्यानंतर त्यांनी आम्हाला मदत केली, म्हणजे ट्रॅव्हलिंगमध्ये असेल किंवा जेवणासाठी असेल, राहण्यासाठी असेल. त्यामुळं जे फेक प्रोपोगंडा सुरू आहे किंवा फेक नरेटिव्ह सुरू आहे की सर्वच तेथील लोक आतंकवाद्यांना सामील आहेत, ते पूर्णपणे चूक. आता या हल्ल्यानंतर भारताचे जे सुरक्षा मंत्री राजनाथ सिंग आहेत, देशाचे गृहमंत्री अमित शाह असतील किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून सामान्य नागरिकांचं एवढंच अपेक्षा आहे की अशा प्रकारचे हल्ले भविष्यात घडू नयेत यासाठी कठोर पावलं उचलावीत. प्रशासनात कुठं दिरंगाई राहिली सुरक्षेमध्ये याची सखोल चौकशी करणे गरजेचं आहे. व भारतातील एकात्मता कशी अजून दृढ होईल, काश्मीरमधील लोक आपल्यात कशी अजून सामावली जातील. कारण काश्मीर हा भारताचा अविभाज्य घटक आहे व अविभाज्य घटक राहणार. मात्र
काश्मीरमधील लोकांना सापत्य वागणूक ही नागरिक तसेच सरकारकडून होता कामा नये, यासाठी कुठेतरी पावलं भारत सरकारच्या या सरकारकडून होणं गरजेचं आहे व भविष्यात असे हल्ले होऊ नयेत यासाठी कुठेतरी कठोर निर्णय घेणं पण गरजेचं आहे. भविष्यात असे हल्ले होऊ नयेत यासाठी आपण आशा करू शकतो, आशा करूया. व आजचा भाग आजच्या भागात आपण पहलगाम बाबत जे विश्लेषण संपूर्ण ऐकलं, याबाबत आपल्याला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आमचं चॅनेल सबस्क्राईब करा, व्हिडिओ आमचा अधिकाधिक आपल्या ग्रुपवरती शेअर करा व नवीन कोणतं विषय घ्यायचा असेल याबाबत आपलं काही सजेशन असेल किंवा सुचवायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की आम्हाला कळवा. भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.